कसली भारी साडी होती माहितीये काय? आई मला खाऊसाठी 10 रुपये दे ना. 10 रुपये? आमच्याकडे काय झाड लागलंय पैशाचं? आजी आहे की, आजीला विचार. ए माझी गोड आजी, मला 10 रुपये दे ना. माझ्या पिल्लेला 10 रुपये पाहिजे. देणार की. तुला नाही देणार तर कुणाला देणार? हे घ्या. थँक्यू. पप्पी कोण देणार मग? वाह 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 सासूबाई, अय लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम चाललाय वाटतं. नाही चाललाच असल त्या गरीबावर कृपा करा की. अहो, तुम्ही कसं काय टपकलं इकडं? टापकलं नाही ग धडकलो. पर हो काय पुरीला पर पैसे देता काय विशेष? हा अहो वाढदिवस आहे ना. अरे देवा, नाही म्हणजे स्वतःच्या मुलीचा वाढदिवस विसरलात? ए ए ए चिमणे, बर्थडे कसा विसरेल मी? नाही तर काय. उलट तुला सांगतो, काल स्वप्नात तुझ्या हॅपी बर्थडेचा केक कापलाय मी. काय ग शोभे? वय तर. आणि आम्ही तो उठल्या सकाळी मनातून एवढ्या जोरात बर्थडे विश केलंय तुला. हॅपी बर्थडे. सेम सेम मी बी केलंय. मग मला माझ्या वाढदिवसाला मोठं गिफ्ट हवंय आणि पार्टीला सगळ्या फ्रेंड्सला बोलवायचं. हो काय बापाचा खिसा कापायचा कार्यक्रम कराच तुम्ही. ओ सासूबाई, लय पैसे देताय ना तुम्ही. स्पॉन्सर करणार असाल तर हा कार्यक्रम होईल. हे मागा आजीकडे, बोला आजीला. मामा बघ ना, पप्पा पार्टी द्यायला नको म्हणताय. पिल्या, ज्यासनी नाही म्हणायचं की नाही त्यासनी नाही म्हणू दे. माझ्या भाचीचा वाढदिवस आहे. माझ्या सगळ्या कोल्हापुरात उत्सव आहे पाहिजे. मग नाही तर काय. मग मामा तुम्हाला गिफ्ट काय देणार? गिफ्ट होय पिल्या, तुला असं गिफ्ट देतो की नाही तुझ्या सगळ्या फ्रेंड्सना की नाही बघतच राहायला पाहिजे. तिला एक काम कर, तू तुझ्या सगळ्या फ्रेंड्सना बोलव. तुला माझ्याकडनं उद्या मोठी पार्टी आणि सगळ्यात मोठं गिफ्ट. चल डन डना डन. थँक्यू मामा. जा बराई, तयारीला मी तुला संध्याकाळी पैसे देतो. आणि दाजी, अहो माझ्या भाचीचा बर्थडे आहे, तुमच्या पोरीचा. जरा उत्साह बित्साह काहीतरी दाखवा. ठेवतो उत्साह ठेवतो बरं का. आहे तुमचे. बरं चल येतोय. होय. या सासूबाई, या तुमच्या पोराने हिरो सारखी एंट्री मारली आणि केली घोषणा. पण कसं आहे, फुगे डेकोरेशनचं सामान वरवरचं सामान आणायला पैसा लागतो. आणि ती लक्ष्मी आता तुमच्या डब्यातून येऊ द्या. ह्याला पैसे त्याला. मग अरे आता शुभू सांगून गेला ना व संध्याकाळी पैसे देतो म्हणून. आताच आमचा पाय दुखायचा होता. आये अगं जावई सवतावून बोलतायत ना. आणि तुझ्या एकुलते एक नातीचा बर्थडे आहे का नाही? ठेवलेत ना कपाटात 30,000 ठेवलेत ना. देऊन टाक की मग. ते काय कुजायचेत काय? हो सासूबाई, जावई झाला आडवा, आता तरी बजेट वाढवा. काय बजेट वाढवा? तुमचा अर्थसंकल्प तर हितच पडू नये म्हण बजेट वाढवा. तुझी आई लय बोलायला लागली बरं का. हा? बघून घेन. हे काय आणले? हे घ्या, 1000 रुपये आहेत आणि हिशोबात सामान बसवा. बाबू 1000 रुपये आहेत ना, हिशोब ठेवावं लागल है ना. लय पैसे आहेत. हो सासूबाई, 1000 रुपये आहेत ना. फक्त फुगे पियायची नाहीत. पण जाऊ दे, तुमचा जावई म्हणून तुमचा मान ठेवतो मी. मॅनेज करतो काय ग. हा बरं जाते. शुभूच्या गाडीची चावी आणा, सामान आणायला बरं पडेल. हा दे आहे. जावई बापू, किती लापाट आहे सावं तुम्ही. नाही एकदा सांगितलं नव्हतं तुम्हाला चावी मिळणार नाही म्हणून. आणि त्याला विचारल्या बघा गाडीला हात बी लावू देणार नाही मी. कुणी हात बिला ज्या पद्धतीनं बोलतायत ना, त्या घरचा जावई कमी आणि घरगाडी जास्त वाटतोय मी. आहे हो काय बोलायला सा तुम्ही. तुम्ही काय बोलायला सा? हा नाही, ते घरगाड्याचं असतं ना, कुठं हात बी लावायचं नाही आणि पाय पिट्ट 5वीला पुजलेलीच आहे. तसं आहे माझं. नाही राहू दे, तुमची गाडी नको मला. राहू द्या, जपून ठेवा, हळद कुंकू लावा, कपाटात घुसवून ठेवा तिला. जातो मी चालत. जेव्हा पाहावं तेव्हा घालून पाडून बोलायला. ए शोभे, चाललो मी. 1000 रुपये दिले आणि यांचं या बघा. पृथ्वी, इलेक्शनची तयारी कशी सुरू आहे? सगळं व्यवस्थित सुरू आहे भैया. मी आणि शुभू सगळं सांभाळतोय. वर्षा, भैयाचा पाण्यात पाणी आण लवकर. हे बघ पृथ्वी, कार्यकर्त्यांना खुश ठेव.
त्यांना काहीही कमी पडता कामा नये, कळलं? काही काळजी करू नकोस भैया, सगळं अंडर कंट्रोल आहे. पाणी घरी सगळं व्यवस्थित आहे ना अपर्णा? हो. नंदाक्का कुठे आहे? विश्वंभर, बरं झालं तू आलास, मी तुझीच वाट बघत होते. काय झालं नंदाक्का, तुझा आवाज असा काय येतोय? आवाज बदलणार नाही तर काय होईल? जरा कुठे तू बाहेर गेलास तर इथे आभाळ कोसळलंय, घरची अब्रू वेशीला टांगली गेली. विश्वंभर, काय झालं नंदाक्का? पृथ्वी, तू बरोबर होतस ना माझ्या? काही कसं बोलला नाहीस मला? हा काय बोलणार? घरामध्ये काय तांडव झालं हे बघायला तरी याला वेळ होता का? पृथ्वी, एअरपोर्ट पासून तू ह्याच्या बरोबर होतास ना, मग काही बोलला का नाहीस त्याला? काय झालं पृथ्वी? काय म्हणते नंदाक्का? भैया, काल जरा गोंधळ झाला. गोंधळ नाही, मोठा सोहळा पार पडला. मला वाटलं तू एव्हाना सांगितलं असशील याला. काय झालंय? भैया, ते काय नाही रे भैया भैया काय, विश्वंभरच्या समोर तर तुझा आवाज फुटतच नाही ना. हा? नंदाक्का त्याचं सोड, तू मला सांग काय झालंय? काय सांगू आणि कसं सांगू कळत नाहीये रे मला विश्वंभर. नंदाक्का, जे काय आहे ना ते बिनधास्त सांग मला सगळं कळायला हवं. अरे विश्वंभर, आपल्या घरी, या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली. रेड पडली? हो, आणि त्याचं वैशिष्ट्य काय माहितीये का? काय? ती रेड खोटी होती. कोणाची हिंमत झाली माझ्या घरावर ही अशी इन्कम टॅक्सची रेड मारायची? हिम्मत बाहेरच्याची नाही, घरच्याचीच आहे. श्रावणीने हे सगळं घडवून आणलंय. विश्वभर 8-10 सुटाबुटातली माणसं आली रे, माझ्या रूम मध्ये गेली, कपाट उघडलं, माझ्या सगळ्या साड्या फेकल्या, तिजोरी उघडली. अरे काय नाही नाही ते केलं, नुसतं घोळ घालून ठेवला. आणि कोणाच्या इशाऱ्यावर? तर फक्त श्रावणीच्या. शुभो कुठे? त्यांनी कानी कळवलं मला. घरामध्ये एवढा मोठा प्रकार घडला आणि मला अंधारात ठेवलं गेलं. या श्रावणीला तूच शुभूची असिस्टंट बनवलंयस ना? आता स्वतःला घराची मालकीणी समजायला लागली. अरे काय मनात येईल ते करते, कसंही वागते, काय मला तर काही कळेनासं झालंय. तिला तर अक्कल नाहीच आहे. पण नंदाक्का, निदान तू तरी मला फोन करायचास ना? विश्वंभर कसा करणार फोन? त्या लोकांनी फोन जप्त केले होते आमचे. शुभो, श्रावणी, खाली या दोघं जण लगेच. बाबा, काय झालं? आणि शुभ अजून आला नाही. काय म्हणते नंदाक्का? या घरावर तू खोटी रेड करवलीस?